बीड नगर परिषदेच्या मलेरिया विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांना बीडच्या तथाकथित कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी तडकाफडकी एकतर्फी आणि बेकायदेशीररित्या कामावून कमी केलेलं आहे। त्यामुळं या 18 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हे सगळे लोक आर्थिक अरेस्टात ढकलले गेले असल्यामुळे त्यांची मानसिक अवस्था अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये ते गेलेले आहे। सरकारचा कुठलाही आदेश नसताना यांनी ज्या पद्धतीनं सेवेतून त्यांना कमी केलेलं आहे हे हुकुमशाहीच्या दिशेने जाणारी ही एक कार्यपद्धती आहे असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही। ज्या 18 लोकांना सेवेतून कमी केलेलं आहे ते 18 लोक कमीत कमी 10 वर्ष, जास्तीत जास्त 20 वर्ष, 25 वर्ष, 41 वर्ष काम केलेले आहे आणि या 41 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नीता अंधारे मॅडम यांनी वर्तमानपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे हे कंत्राटी कामगार आहे, हे लोक कोर्टामध्ये गेलेले, जेव्हा की याच्यापैकी कोणीही कंत्राटी कामगार नाही किंवा यांच्यापैकी कोणीही कोर्टामध्ये गेले नाही। असं असतानासुद्धा जनतेची दिशाभूल करणं, शासनाची दिशाभूल करणं आणि आपला उल्लू सिधा करणं हे जर नीता अंधारे मॅडमचं काम असेल तर ते आम्ही एक्सपोज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आम्ही ज्या पद्धतीनं सरकारकडे मागणी करत आहोत की आमच्या पदांचं समावेशन करावं, या समावेशनासाठी यापूर्वीच्या नीता अंधारे मॅडमसहित तिन्ही मुख्याधिकाऱ्यांनी समावेशनाचे प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे पाठवलेले आहेत आणि ते समावेश होण्याची शक्यता असतानासुद्धा त्यांनी अचानकपणे सेवेतून त्यांना कमी केलेलं आहे। एक गोष्ट अशी की विजय सोपानराव तांगडे हा कर्मचारी सेवेत आल्यानंतर तो कायम झालेला आहे आणि नगर परिषदेने त्यांना भावी काळामध्ये कोणत्या तारखेला ते रिटायर होणार आहे ही तारीखसुद्धा सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे हे कर्मचारी 17/9/2026ला तुमची रिटायरमेंट आहे असं नगरपालिकेनं त्यांना पत्र दिलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारच्या परमनंट कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी अचानकपणे 2 जूनला पत्र देऊन सेवेत कमी करण्याचा आदेश देणं म्हणजे शासनाच्या नियमाचा, शासनाच्या आदेशाचा उघड याचं पायमल्ली करणं आहे असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही। पण यांना कोणी आवरणार आहे की नाही? नीता अंधारे मॅडम नावाचे जे काही मुख्याधिकारी आहे यांचा मनमानी कारभार थांबणार आहे की नाही, ज्याच्यामुळे हे 18 कर्मचारी अतिशय त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत, त्यांचे कुटुंबीय अतिशय दुःखात आहेत। अशा वेळेस सरकारच्या पातळीवर प्रयत्न चालू असताना आणि विशेष म्हणजे 22 डिसेंबर 2022 पासून या लोकांना त्यांचं थकीत वेतन दिलेलं नाही। वेठबिगाऱ्यासारखी त्यांची अवस्था आहे। यांचं वेतन जर त्यांना देता येणं शक्य नव्हतं तर त्यांना कामावर का ठेवून घेतलं? गेले 30 पण यांच्याकडून सेवा का बजावून घेतली? काम करायचं आणि पगार द्यायचा नाही हा वेठबिगारीचा प्रकार बीडच्या नगर परिषदेमध्ये होत आहे आणि आम्ही एकीकडे म्हणतो, सरकार एकीकडे म्हणतं की आम्ही आता मेगा भरती करणार आहोत, स्वातंत्र्याच्या सुवर्ण वर्षानिमित्त मेगा भरती करणार आहोत। आणि तुम्ही कसली मेगा भरती करता? जे नोकरीला आहेत त्यांचे ताट हिसकावून घेता आणि भरतीचं समजा नाटकं करता। हे अशा प्रकारचे जे कार्यपद्धती आहे ही सर्रास चालू असल्यामुळे या महाराष्ट्रातील तरुण माणूस, महाराष्ट्रातील सेवा करणारा माणूस, महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार हा अतिशय परेशान आहे, त्रस्त आहे, ग्रस्त आहे। याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही आमच्या युनियनच्या मार्फत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे या संविधानाचा आधार घेऊन लोकशाही मार्गाचा अवलंब करून आम्ही भावी काळामध्ये हे जे काही बेकायदेशीर कृत्य चालू आहे त्याचा आम्ही निश्चितपणे भंडाफोड करू आणि नीता अंधारे मॅडमचं जे काही आदेश आहे हे माघारी घ्यायला भाग पाडू इतकं मला या प्रसंगी आपल्यासमोर सांगायचं।